पश्चिम नागपुरातील रविभवन या ठिकाणी विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत देखील आज चर्चा झालेली आहे। आपल्यासोबत थेट या ठिकाणी पश्चिम नागपूरचे आमदार विकासभाऊ ठाकरे आहे। साहेब, आज विद्युत केंद्रासोबत आज आपली चर्चा देखील झालेली आहे। कुठलीही परवानगी न घेता नवीन मीटर लावण्यात येत आहे, या संदर्भात काय सांगाल? असं आहे की पश्चिम नागपुरातील असंख्य लोकांची तक्रार होती की स्मार्ट मीटर लावण्यासाठी MSEBनी नेमलेली मोंटी कार्लो कंपनी जबरदस्ती करत आहे। जिथलं मीटर चांगलं आहे ते काढूनसुद्धा स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या ठिकाणी एखाद्याने जर बिल नाही भरलं तर त्याचं मीटर डिस्कनेक्ट करण्यात येते आणि स्मार्ट मीटर लावल्याशिवाय त्याची लाईन चालून करत नाही। आणि अशा वेळेस सगळ्या नागरिकांच्या तक्रारी आमचे सर्व नगरसेवक आणि जे आमचे लढलेले उमेदवार आहे आमच्यासाठी ते नगरसेवकाच्या बरोबरीचे आहे, हे सगळ्यांनी जनतेच्या तक्रारी घेऊन इथे आम्ही या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। आणि जोपर्यंत नागरिकांची मागणी नाही तोपर्यंत हे मीटर लावू नये असे निर्देश इथे देण्यात आलेले आहे। ज्या लोकांचे जुने मीटर काढून नवीन मीटर लावले आणि ज्यांना वाटते की आमचं बिल जास्ती आलं त्याची शहानिशा महावितरणने त्या ग्राहकाला करून द्यावी आणि लोकांना त्रास देऊ नये असे निर्देश या ठिकाणी आजच्या या बैठकीत देण्यात आलेले आहे। SRAची सुद्धा या ठिकाणी बैठक झालेली आहे। 15 वर्षापेक्षा जास्त जे इमारती ज्या बनलेल्या आहे तर त्याच्यासुद्धा पुनर्वास करण्याची मागणी महिलांनी या ठिकाणी SRAच्या संदर्भात जिंगाबाई टाकळी परिसरात SRAच्या स्कीम आहे आणि तिथल्या काही समस्या होत्या। त्या समस्यांसोबत साठी आम्ही SRAचे महानगरपालिकेचे अधिकारी आणि संबंधित नागरिक यांची बैठक घेऊन त्यांच्याही मागण्या निकाली काढण्याचा इथे आमचा प्रयत्न करण्यात आला। तर नक्कीच हे होते आपल्यासोबत पश्चिम नागपूरचे आमदार विकासभाऊ ठाकरे।